आहे का घरी? अहो काय म्हणता शिंदे भाई, या ना हो, या ना. झाले का देवदर्शन? अहो झाले ना, देवदर्शन झाले. खडी साखर घ्या. हो. कस काय अचानक? अहो काही अचानक नाही, त्या दिवशी मिस्टरांसोबत बसले होते. मिस्टर बोलले बेटे बेटे क्या करे, करना है कुछ काम. म्हणलं तुळजापूर पंढरपूर 4-5 वेळा झालं, मग म्हणलं करून टाकू 4 धाम. सगळे धाम झाले? सगळे धाम झाले शिंदेबाई, सगळे धाम झाले. आता फक्त एकच धाम राहिलं. कोणतो? अमरधाम. ते पण लवकरच होईल. काय म्हणले शिंदेबाई? काही नाही काही नाही. काय अडचण? काहीच अडचण नाही आली शिंदेबाई, प्रवासात काहीच अडचण नाही आली. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, जस्ट बिलिव्हिंग गॉड डोंट वरी. बाबू काहीच अडचण नाही आली शिंदेबाई. प्रवासात तुम्हाला माहिती मला उलट्यांचा त्रास होतो. हो. पांडुरंगाला म्हणलं, पांडुरंगा म्हणलं मला प्रवासात आहे ना उलटी होऊन देऊ नको, आणि घरी येऊपर्यंत आहे ना म्हणलं माझी गाडी पलटी होऊन देऊ नको. बाबू काहीच विषय झाला नाही शिंदेबाई, एकदम मस्त दर्शन झालं. आणि तुम्हाला माहिती आहे शिंदेबाई, देवाचं दर्शन करायचं असं ना 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. एक म्हणजे ना आपली देवावरती श्रद्धा पाहिजे, आणि दुसरं म्हणजे ना आपली स्वतःची ब्रेझा पाहिजे. ब्रेझा? मारुती ब्रेझा असले म्हणजे कसं शिंदेबाई, आपण गाडी काढून लगेच जाऊ शकतो. हो बरोबर बरोबर आहे का नाही शिंदेबाई? काही अडचण नाही आली शिंदेबाई. मग आणि सासूबाई आले होते का? सासूबाई आल्या होत्या. तुम्हाला सांगते, एक तर काय म्हातारा माणूस आहे हा. तिथं, एक तर 6-7 हजार पायऱ्या होत्या. म्हणे मला वर यायचं. पहिली पायरी चढली आणि डायरेक्ट शिर भरली. अयो. जशी शिर भरली म्हाताऱ्याची डायरेक्ट पद्धत शिर जिरली. बाबू डायरेक्ट तिला म्हणलं कळसाचं दर्शन घ्या, शांत बसा म्हणलं इथं. मला म्हणे तुला पण दमा आहे म्हणे, तू नको जाऊ म्हणे वरती. मग म्हणलं मला दमा आहे, पण माझा 1 कोटीचा विमा आहे म्हणलं. बरं का, मला 1 कोटीचा विमा आहे, मी कशी नीट होईन, या म्हातारीचं कोण करेन. दुसरं जावं यांच्याकडे बघत सुद्धा नाही, मी त्यांना कुठेतरी घेऊन तरी जाते. बरोबर आहे का नाही? जाऊ दे शिंदेबाई, ते बाकी जाऊ दे. पण तुम्हाला सांगते शिंदेबाई, आपण मागच्या वेळेस गेलो होतो, मंदिराचा फक्त 4था होता. आता मंदिर एवढं छान झालेलं शिंदेबाई, सगळ्या मंदिराला कलर दिलेला आहे. त्याच्यानंतर तिथं भक्त निवास, जेवण बिवण सगळे शिंदेबाई. हो का? एकदम छान शिंदेबाई. आणि आमचं जेवायचं तुम्हाला माहिती, मी माझ्या बीपीच्या शुगरच्या गोळ्या घेऊन गेले होते. त्यानंतर भाकरी सगळ्या त्यांना पोळ्या घेऊन गेले होते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, आपली ब्रेझा नवीन आहे ना, तिला धुवायला मी घरून नाळे सुद्धा घेऊन गेले. बाबू सगळं घरून घेऊन गेले होते. एकदम हेल्दी खाल्लं, प्रवास एकदम सुखकर झाला, काही टेन्शन नाही शिंदेबाई. चांगले चांगले. आता फक्त माझ्या सासूने अमरधाम पाहायची इच्छा आहे, तेवढी तिला दाखवून देते आणि मोकळी होऊन जाते एकदा. बघा लवकर. चालेल, त्याला येऊ का शिंदेबाई? हो, चालेल.